चोरी मामलों में शामिल शातिर आरोपी 20 लाख बरामद। ट्रेन में घेराबंदी, विदर्भ एक्सप्रेस से चोर दबोचा गया आखिरकार। आप देख रहे हैं अमरावती सिटी न्यूज। दोस्तों, अमरावती शहर में लगातार बढ़ रही चोरी की वारदातों के बीच पुलिस को बड़ी कामयाबी हाथ लगी है। अपराध शाखा ने कुख्यात चोर पंकज गोंडाने को गिरफ्तार करते हुए करीब 20,73,000 रुपए का चोरी का माल बरामद किया है। इस कार्रवाई से शहर में सक्रिय चोर गिरोह पर बड़ा प्रहार माना जा रहा है। राजापेट थाना क्षेत्र के शंकर नगर स्थित डॉक्टर शशांक दुबे के मकान में हुई चोरी के मामले में अपराध शाखा ने कुख्यात चोर पंकज राजू गोंडाने उम्र 28 वर्ष निवासी चवरे नगर को गिरफ्तार किया है। पुलिस ने उसके पास से 110 ग्राम सोना, 500 ग्राम चांदी, 68,000 रुपए नगद, कुल मिलाकर 20.73 लाख रुपए का माल जब्त किया है। जांच में सामने आया है कि पंकज गोंडाने बीते कुछ समय से शहर में हुई करीब 50 चोरी की बड़ी घटनाओं में शामिल रहा है। चोरी के बाद वह ट्रेन के जरिए मुंबई, ठाणे, भुसावल और कल्याण जैसे शहरों में फरार हो जाता था। बुधवार को पुलिस को गुप्त सूचना मिली कि पंकज विदर्भ एक्सप्रेस से कल्याण से नागपुर की ओर जा रहा है। इसके बाद क्राइम ब्रांच की टीम भुसावल से ट्रेन में सवार हुई और मालखेड़ के पास स्लीपर कोच से उसे धर दबोचा। पूछताछ में आरोपी ने राजापेट, बडनेरा, गाड़गे नगर और नांदगांव पेठ इलाके में 10 चोरी की वारदातें कबूल की हैं। पुलिस ने इस मामले में सोने के जेवर पिघलाने वाले आरोपी सागर जनार्दन गोगटे को भी गिरफ्तार किया। सागर गोगटे, जो गांधी चौक का निवासी है, जो फिलहाल कारंजा में रह रहा था, चोरी के जेवर पिघलाकर ठिकाने लगाने का काम करता था। उसके पास से पिघलाया हुआ सोना और चांदी भी जब्त की गई है। पुलिस के अनुसार पंकज बेहद शातिर चोर है। वह मोबाइल फोन का इस्तेमाल नहीं करता, रिश्तेदारों के यहाँ नहीं रुकता और रेलवे स्टेशन को ही अपना ठिकाना बनाता था। वह घर के सभी सदस्यों के गहरी नींद में होने पर पीछे के रास्ते से दीवार फांदकर चोरी करता था। आगे की जांच के लिए पुलिस ने आरोपी के फिंगरप्रिंट और डीएनए सैंपल भी सुरक्षित कर लिए हैं, ताकि भविष्य में होने वाली चोरी की घटनाओं में ठोस सबूत जुटाए जा सकें। यह पूरी कार्रवाई पुलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे के मार्गदर्शन में पीआई संदीप चौहान के नेतृत्व में क्राइम ब्रांच और साइबर पुलिस की संयुक्त टीम ने अंजाम दी है। अमरावती पुलिस की इस कार्रवाई से शहर में चोरी की वारदातों पर लगाम लगने की उम्मीद जताई जा रही है। पुलिस का कहना है कि आगे भी ऐसे अभियान जारी रहेंगे। 21/1/2026 रोजी अमरावती पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून जे शहर आयुक्तालय हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे होत आहेत ते उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यावरून आमच्या अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने API महेश इंगोले आणि त्यांच्या टीमने अतिशय बऱ्याच दिवसापासून या घरफोडीच्या गुन्ह्यावरती काम करत होते आणि आम्हाला एका बातमीदाराकडून बातमी मिळाली की हा जो घरफोडीचे गुन्हे करणारा जो आरोपी आहे हा सराईत गुन्हेगार असून तो रेकॉर्डवरचा आहे, परंतु तो त्याचं वास्तव्य कुठंच तो वास्तव्य लपून फिरत होता। एका ठिकाणी न राहणे किंवा कुठल्याही एक ॲड्रेसवर घर आहे किंवा अन्य ठिकाणी आहे अशा ठिकाणी न राहणे, कुठल्याही प्रकारचा मोबाईल न वापरणे, यामुळे तो बऱ्याच वेळा पोलिसाच्या तावडीत येत नव्हता। परंतु अतिशय कौशल्याने तपास करून ह्युमन इंटेलिजन्स वापरून त्याची माहिती मिळवली आणि माहिती मिळाली होती की तो मुंबईमध्ये कुठेतरी राहतो आहे आणि ट्रेननी तो मुंबई टू नागपूर जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली। तेव्हा पथक आमचं सकाळी रात्री 2-3 वाजता जाऊन ट्रेन विदर्भ एक्सप्रेस ट्रेनमध्ये त्यांना अकोल्यावरून आमची टीम बसली, आय थिंक भुसावळवरून आमची टीम बसली आणि पूर्ण ट्रेन शोधून काढली। तो ट्रेन शोधून काढताना हे गाव कुठलं, मालखेड गावाजवळ तो आरोपी ट्रेनमध्ये मिळून आला। त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे संपूर्ण चौकशी केली असता अमरावती शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मागील 1-1.5-2 महिन्यामध्ये त्यांनी 10 घरफोडीचे गुन्हे केलेले आहे। या आरोपीकडनं आम्ही जवळपास सुमारे 110 ग्राम सोने आणि 500 ग्राम चांदी आणि रोख रक्कम 68,000 असा 20,73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। या आरोपीकडनं आयुक्तालय हद्दीमधले 10 गुन्हे उघडकीस आले। हा जो आरोपी आहे हा सोनं चोरी केल्यानंतर याचा एक मित्र आहे सागर गोगटे, हा राहणार गांधी चौक अमरावतीचा आहे, परंतु हा पण इथं राहत नाही, हा राहतो कारंजामध्ये, कारंजा लाडला राहतो आणि कारंजा लाडला राहून हा काय करायचा, हा जो सागर गोगटे हा व्यवसायाने सोनार आहे। याच्यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। ह्या सागर गोगटेकडे हा ते सोनं चोरी केल्यानंतर घेऊन जायचं आणि ते वितळून त्याची लगड बनवायची
आणि ती जसे गरजेप्रमाणे वापरायचा अशा पद्धतीचा तो करत होता. काही मुद्देमाल हा सागर गोगटेकडे सापडलेला आहे, काही मुद्देमाल हा पंकज गोंदाने याच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेला आहे. अशा प्रकारे आयुक्तालय हद्दीमधील महत्त्वाचे एक 10 गुन्हे घरफोडीचे उघडकीस आलेले आहेत. कोणकोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सदर पोलीस स्टेशनमध्ये राजापेठ पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गाडगेनगरचा 1 गुन्हा आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे. तर यात साईनगरचे आहेत नाही, साईनगरचा यामध्ये गुन्हा नाही आहे. बडनेरा पोलीस स्टेशनचे आहेत आणि राजापेठ हद्दीमधले जो भाग आहे बडनेरा आणि राजापेठ पोलीस स्टेशनचा जो जॉईंट पार्ट आहे त्याच्यामध्ये एक आत्ताच एक शंकरनगरला एक घरफोडी झालेली आहे. नुकतीच त्या घरफोडीमध्ये पण हे आरोपी निष्पन्न झालेले आहे. त्याच्या आधी अटक झालेला आहे का? त्याच्या अगोदरही अटक झालेला आहे. 40 ते 50 गुन्हे याच्यावर आत्तापर्यंत दाखल आहे. पंकज गोंदाने. सर सागर तडीपार आहे का सध्या? नाही, सागर गोगटे तडीपार नाही. हां, तोच. पंकज गोंदानेचं वय आहे 28 वर्ष आणि सागर गोगटेचं वय आहे 30 वर्ष. आता एकूण आरोपी किती अटकेल आहे सर? आरोपी दोन्ही अटकेल. हां, इतर काही गुन्ह्यामध्ये सर्व गुन्ह्यामध्ये नाही, काही गुन्ह्यामध्ये इतर 3 आरोपी होते, त्याची नावं निष्पन्न झालेली आहेत. प्रेसनोटमध्ये वगैरे याच्यासाठी नाही दिले की ते हुशारवून ते पळून जाऊ नये यासाठी ते आरोपीचे नावं आम्ही दिले आहेत. 3 आरोपी आणखी निष्पन्न झालेले आहेत, त्यांना अटक करून आणखी गुन्हे उघडकीस येतील. सर त्याच्या व्यतिरिक्त आता एक्सप्रेस हायवेवरच्या गुन्ह्यात काही आहे का प्रोग्रेस? नाही, त्या गुन्ह्यातही आम्ही तपास करतोय. मागे 2-3 दिवसापूर्वी एक जबरी चोरीचा गुन्हा घडलेला आहे, त्याच्यामध्येही तपास पथक काम करत आहे. तोही लवकरच उघडकीस येईल. मालखेड ट्रेनने येत होते, तर मालखेड गावाजवळ जेव्हा ती ट्रेन आली तर त्या दरम्यान तो आरोपी ट्रेनमध्ये आपल्याला मिळून आला आहे. चोरी हा एकटा चोरी करतो. पंकज हा एकटा चोरी करतो आणि शक्यतो घरात माणसं असतानाही चोरी करतो. अशा पद्धतीने तो चोरी करतो. कुठलाही मोबाईल वापरत नाही, तो काही करत नाही आणि इथलाच असल्यामुळे त्याला या शहराची टोपोग्राफी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि त्याचाच तो फायदा घेऊन चोरी करतो. आणि जशी चोरी करतो तो रेल्वेचा वापर करतो आणि रेल्वेचा वापर करून तो मुंबई, पुणे, ठाणे जिथं जाईल तिथं राहतो. त्याचं घर इथं आहे, आई वगैरे सगळे इथं आहेत, पण तो इथं वास्तव्याला राहत नाही आणि कुठल्या नातेवाईकडे राहत नाही. जिथं मिळेल तिथं रेल्वे स्टेशन, बसस्टँडला राहतो. अशा आरोपी पकडणं फार जिकिरीचं जातं. सर मुद्देमाल सगळं का त्या जवळच होता की नाही, काही मुद्देमाल त्याने लपवलेला होता, काही रोख रक्कम त्याच्याजवळ सापडलेली होती, काही मुद्देमाल सागर गोगटेकडनं जप्त केला आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणावर मुद्देमाल जप्त केला आहे, वेगवेगळे पंचनामे करून. सागर गोगटे व्यवसायाने सोनार आहे. सध्या सोनार काय करत नाही, सध्या चालक म्हणून काम करतो, जिथं मिळेल तिचं ड्रायव्हर म्हणून. तर ती डॉक्टरकडली जी चोरी होती तीच आहे ना? राजापेठ हद्दीतली शंकरनगर डॉक्टर दुबेकडली. डॉक्टर दुबेकर. चल नाश्ता द्या.